तर हे अंतर्मनाचे कार्य करावं, नाहीतर हे कार्यामध्ये जाऊ नये. अंगात बोलू लागला. बळी बाळी बाळ बाळ वामन तेने जावो दिदला रावण बळी फुले दशकंड तृण एका संकटामधून भाग बाहेर काढला आणि दुसऱ्या संकटाचा बळीराजा सामान्य नाही हो. त्या बळीराजावरती चाल करायला गेलाय. आता चाल करू दे हो, कसं रूप आहे तसं करून ठरवलं पाहिजे. आणि त्या युद्ध करण्यासाठी गेल्यानंतर रावणाची अवस्था सांगा. बळी आणि विंध्यावळी सारीपाट खेळती सुख समेळी रावण आली आज बळी मशक समेळी लक्षे. आता ज्या बळीनं आपला सारीपाट म्हणजे सोकड्यांचा डाव खेळत होते. पहा रावणाला काय समजले शुद्ध, हे रावणाकडे कोण बघितलंच नाही. की मोठ्याला मोठ्यापणा समजत होतं, बळीनं बघितलंच नाही. आपल्या सौच्या डावामध्ये खेळ रमून गेले. रमल्यानंतर पुढं रावण दशमुखी त्या बळीला दिसलं. आणि बळीला दिसलं तरच किंवा बारीक मुंगी चावते, पण कुठं काय म्हणून बघितलं तसं बारीक गुंगर आहे. मग ह्याला बघायला बळीला वेळ नाही. आणि तसाच बळी खेळायला चालू झाल्यानंतर पुढं बळी तृणप्राय नगरी कळले रावणामनी त्यासी मारावे सिंधरुणी आका धरुणी उभा असे. आता काय सांगितलं बघा, शेला गवताप्रमाणे करतोय गंजी, आणि ह्यानं बळीला कधी मारावं ह्याने विचार करतोय. बळी म्हणते बाई नाही म्हणणार. मग हा विचार करतोय मारासाठी, आणि बळी म्हणते ह्याला गवताप्रमाणे तृणा समान आहे. असा एकमेकाच्या मनामध्ये विचार करत बसल्यानंतर पुढे काय घडलं. सारीपाट खेळता आवेशा हातीचा गळोनी पडला फासा दे दे म्हणता लंकेशा त्यासी तो सहसा उचलेना. आता काय सांगितलं, सारीपाट खेळताना सोगड्याच्या हातातनं एक सोगट्या निसटून पडला हो खाली. खाली पडल्यानंतर खेळ तर रमलेला आहे. शिव उभारला तर 10 तोरणाचा किडा. हळूच सांगावं ह्याला तेवढं तर काम. त्या सोंगट्या आणण्यासाठी त्याला सांगितल्यानंतर पुढं एके हाती दोही हाती चौ हाती 10 हाती वामने आकर्षिली शक्ती 20 हाती उचलेना. त्या बळीनं जी सोगड्या खेळत होते नुसतं कुटकुड्याचा डाव, ह्या रावणाला सांगितलं. रावणानं सहसाने खड्यासाठी उचलायला तयार नाही. कारण अहंकारामुळं कुठलं उचलेलं झालं. 2 हाता घेतला, 20 हात लावला, सगळं ताकद लावला, ते काही सोगट्या उचलायला तयार नाही. नंतर ते सोगट्या नाही उचलण्याचं तर काय घडलं. उचलू जाता लज्जा मेरी फासा आदळला कपाळी देवोनी आकृत्यारुळी पडिला तळी मूर्छित. रावणाला सारा त्या बळीला मारायला गेलेला. आता गोट्या लहान लेकरे खेळ 20-25 गोट्या खेळतात, तर एक गोटी नाही तर त्या खेळामध्ये जाऊ नये. तसं त्याला उचललं नाही, आणि उचलून ताकदीनं सगळ्या ताकद लावला. कपाळावरती सोगट्या पडलं आणि कपाळाला मार लागला. रक्ताच्या तळामध्ये पडला, मूर्छित पडला. पडल्यानंतर रावण पडताची भूतळी 10 मुकी भरली दुळी देकोनी हासे विंध्यावळी पिटली टाळी सेवकी. तर काय सांगितलं, पिटली टाळी कशी पिटते टाळी म्हणजे आनंदी आनंद घडे इकडे तिकडे चोवीकडे. आज हा बळीला मारण्यासाठी गेला, त्याला तो सोगट्या उचलला नाही, मूर्छित पडलं, तोंडावर पाचकं पडलं. आणि पडल्यानंतर तोंडात काय आता धूळ जायची, काय करायचं धूळ कमी झाली. कारण आता नॅशनल हवे आणि घरात सुद्धा नॅशनल झाले. कारण सडा समर्जन गेलं आणि आता फडशे आल्या. मग तसं धुळी काही तोंड गेल्यानंतर रावण धुळीवंत झाल्यानंतर पुढं रावण पडता मूर्छित कपाळी अशुद्ध प्रवाहत तेने तो दिसता या रक्त जैसे कापलेत हवेचे. आता काय सांगितलंय, रक्ताच्या थरव्यामध्ये पडलेला रावण लोक बघितले, हसू लागले. काय याची अवस्था. अंगर म्हणतोय तू तर तुला सोगट्या उचलतोय आणि तू काय किष्किंधा नगरी मला देणार आहे. तुझीच कीर्ती सांगून सांगून माझं थोडं दुखा लागलं. लगेच हास्यवंत झाले. हास्यवंत झाल्यानंतर 10 शिरे 20 हात करते कोणे आंबे त्याचे पुढं नये रक्त काळाने विंध्यावळी. आता काय सांगितलं बघा, आपल्या गावामध्ये शुभ लक्षण असेल तर आपण मुंगसाचा तोंड म्हणजे किती आनंद वाटते. आणि त्याचं उल्फू म्हणजे घुवाड म्हणतात, ते दिसलं तर काय वाटतं, काय खायचं आपल्याकडे. त्याचं रक्त पहिला पाण्यानं हाना आणि गावात पिढ्या लोक